मध्ये तुमचा बाबा उन्हाचा तडाखा बसतोय आणि रिओ बूम एनर्जी पुन्हा एकदा तुमच्यामध्ये आणेल. मॅचला सुरुवात होती ती 8व्या दिवस तिसरा दुसरं पर्व एकविरा चषक 2023 आरडी किरवली विरुद्ध दत्तकृपा पिंपास यांच्यामध्ये. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेण्यात आलेला तो दत्तकृपा पिंपास संघाच्या वतीने. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले जितू आणि गोरख या दोन फलंदाजांना आपण बघतोय. नुकतीच मॅच पार पडली ती प्रिव्हियस मध्ये विरान स्पोर्ट्स वडूनवगरच्या विरुद्ध काव्या स्पोर्ट्स जुनानदुर्खीने सामना जिंकला. सध्या समोर असलेल्या प्रेक्षक गॅलरीमध्ये जे रिओ बूमचा आनंद घेत आहेत 12 टीम त्यांना निलेश कोहली साहेब एरिया सेल्स मॅनेजर रिओ इनोवे प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने देण्यात आलेले आणि खूप चांगला सामना रंगला होता. हाय स्कोरिंग मॅच होती. विरान स्पोर्ट्स वडूनवगर अगोदर झालेली या क्रीडांगणावरची स्पर्धा त्या स्पर्धेचे विजेते होते. या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ त्यांनी पहिल्या मॅच मध्ये केला होता. दुसऱ्या मॅच मध्ये चांगली धावसंख्या बनवली होती पण काव्या स्पोर्ट्स जुनानदुर्खीने त्या धावसंख्येला चेस केलं. मागच्या मॅच मध्ये आपण 38 धावा चेस होत असताना बघितल्या. पाहूयात या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये किती धावा होणार आहेत. पहिल्या 2 सामन्यांनंतर सर्वच्या सर्व मॅचेस लो स्कोरिंग होत्या. मात्र मागचा सामना जो 7वा सामना हाय स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 37 धावा झाल्यानंतर 38 चेस करण्यात आला. पाहूयात या मॅच मध्ये किती धावा होतील. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं बॉलिंग मार्क वरती साजन. रनवे मध्ये अडथळा. रिलीज पॉइंटला आल्यानंतर चेंडूला त्यांनी रिलीज केलं नाही. योग्य निर्णय. हा गोलंदाजाकडे योग्य पर्याय असतो जेव्हा जेव्हा रनवे मध्ये तुम्हाला अडथळा होतो. चेंडूला न टाकणं पुन्हा बॉलिंग मार्क वरती येणं तो चेंडू टाकण्यासाठी. बिकॉज जर तुम्ही प्रयत्न केला तर कदाचित हातामधून चेंडू सुटू शकतो. जो जिथे पाहिजे त्या लेंथ वरती तुम्हाला पिच करता येणार नाही. चेंडू वेळेचं बंधन आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सूचना करेन. चॉप करण्यात आला. पॉइंटचा वरतून खूप सुंदर फटका. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करणारा पहिला चौकार. पुढे सूचना करतो 3 वाजून 4 मिनिटांनी पहिला बॉल पडला. पहिली 2 षटकं तुम्हाला 3 वाजून 14 मिनिटांमध्ये टाकायचे. अन्यथा 5व्या षटकामध्ये 3ऱ्या षटकामध्ये कव्हर पॉइंटला पुन्हा इथे होतीये मिस्टेक आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. आरडी किरवलीसाठी लागोपाठचा गोरखचा बॅट मधून दुसरा चौकार. संदर्भात पहिल्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं टाकायचे. अन्यथा 3ऱ्या षटकामध्ये जे 5 फिल्डर त्या सगळ्याच्या बाहेर असतात त्यामधले फक्त 4च राहतील. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार. पिचकवा पॉइंट डीप बॅकवर्ड पॉइंट. गोरख आणि जितू. गोरख सध्या स्ट्रायकिंग एंडला. साजन पाटील वरती आक्रमण. ऑन साइडला दोन्ही फिल्डर. ऑन साइडला टर्न करण्यात आले. चेंडूला पुल करत असताना डीप मध्ये स्क्वेअर लेगला पहिलीदा वेगाने डीप मधून फिल्डर स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय त्यामुळे गोरख थांबलेले. नकार दिलाय तो फलंदाज जितूला. अन्यथा इथे धोका होता रनआउटचा. सिंगलच्या साहाय्याने टोटल स्कोर 9 या आकड्यावरती. प्रगती पथावर असताना पहिलं षटक साजन पाटीलचं. सुरुवात चांगली करण्यात आलेली आहे. स्क्रीनवरती सध्या तुम्हाला आमचं कॉमेंट्री बॉक्स पाहायला मिळेल. खूप सुंदर टेलिकास्ट SK एंटरटेनमेंट या वाहिनीद्वारे मोबाईल कॅमद्वारे देखील तुम्हाला स्ट्रीमिंग करत असताना बघत पाहायला मिळते तुम्हाला सध्या. ऑन साइडला रनर मध्ये होता. डीप मध्ये फिल्डर ट्रॅप मध्ये अडकला. कॅच आउट. पहिला धक्का आरडी किरवलीला 0 वरती बाद. जितू
फुल टॉस ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये फिल्डर आहेत. पहिल्या टप्प्यावरती कव्हर करून तो क्षेत्ररक्षक थ्रो करेल. एक धाव इथे पूर्ण झालेली आणि एका धावेचा सहाय्यानं टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 10 धावा होत असताना आपण बघत आहोत मागच्या मॅच पासून. मागच्या मॅच मध्ये दोन्ही डावामध्ये 30+ रन झाल्या. या मॅच मध्ये पाहूयात किती होतील. सुरुवात तर चांगली झालेली, 2 चौकार 2 सिंगल, 10 वरती धावफलक. षटकातील शेवटचा चेंडू क्लीन बोल्ड स्वीप करण्याचा प्रयत्न आणि जाता जाता गोलंदाज साजल पाटीलने आणखी एक विकेट मिळवली. 10ला 2 आरडी किरवली. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. टोटल स्कोर तुम्हाला 10 पाहायला मिळतोय. साजन पाटीलने जाता जाता माघारी पाठवलं ते गोरख दिघाडकरला. त्याचा बॅट मधून 2 चौकार आले होते. सुरुवातीला क्लीन बोल्ड करण्यात आलं, सफल झाला होता आणि उत्तर नव्हतं. स्वीप करत असताना वेगवान गोलंदाजाच्या विरुद्ध स्वीप शॉट खेळणं हे सोपं काम नाही. यासाठी तुमच्याकडे योग्य तंत्र असणं फार गरजेचं आहे. तुमचा सराव असणं त्या फटक्यासाठी फार गरजेचं आहे. आपण स्पिनरच्या विरुद्ध स्लॉक स्वीप असेल, स्वीपचे फटके अक्रॉस द बॅटने जाडू शॉट बराच वेळा आपण बघत असतो. पण एखाद्या वेगवान गोलंदाजाच्या विरोधात जर इथे मिस झाले, एज घेतली तरी विकेट पडू शकते आणि जर मिस झाले तर यस्त्याने चेंडू लागू शकतो आणि तो बघितला आपण लागत असताना प्रिव्हियस ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती. 2 विकेट 10 धावा. दुसऱ्या षटकाची सुरुवात बॉलिंग मार्कवरती साहिल. कट करण्याचा प्रयत्न, पण इथे लेंथ बॉल होता, पडला बरोबर ऑफ स्टंपचा हलका बाहेरून मागे जात असताना चांगला पेच करण्यात आला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, बॅकफुटला गेले, ट्रान्सफर केलं होतं त्याने वेट बॅकफुट वरती. कट करण्याचा प्रयत्न होता. जी गॅप तुम्हाला पाहायला मिळते शॉर्ट थर्ड मॅन पासून क्षेत्ररक्षक थेट आहे तो डिपिश किंवा पॉइंटला. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडूला टाकायचं होतं पण जमलं नाही. फलंदाज दत्ता दिघाडकरला. डॉट बॉल साहिलचा पहिला. थर्ड मॅच फिल्डर प्रयत्न करतील, भेदून मागे चालला, रेस लागले, जिंकेल शर्य चेंडू सीमारेषा पार, चौकार. चौकारासोबत धावा फलक 14 या आकड्यावरती. 3 केस घेतले होते आणि मोठी कडा घेऊन हा चेंडू गली आणि थर्ड मॅन मधून डीप थर्ड मॅनला जात असताना 14. ऑन साइडला हुक करतात, मिस टाइम आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर डीप मधून येत असताना आपण बघतो पहिल्यांदा वेगाने सेकंडचा मिस फील्ड. खूप सुंदररित्या बॅकिंग करत असताना शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर तिथपर्यंत जाऊन चेंडू त्याने अडवला. सागर गायकवाड धावा इथे मिळतात त्या 2 आणि 2च्या साह्याने टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 16 आकड्यावरती. प्रेक्षकांची हळूहळू गर्दी वाढत असताना तुम्हाला पाहायला मिळते. अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. थर्ड राऊंडला सुरुवात झालेल्या आरडी किरवली विरुद्ध दत्तकृपा पिंपळास. ऑफ स्टंपचा बाहेर शफल झाले होते. अंपायर्सने बघितलंय आणि इशारा येतोय तो व्हाईट बॉल. व्हाईटच्या रिटर्न पिच आहे बाहेर पिच करत असताना आपण बघत आहोत. बॉलला गोलंदाज साहिल. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. शफल झाले. ऑफ स्टंपचा बराच बार योग्य निर्णय. स्कोर ऑन 17. 17 धावा फलकावरती आहेत. प्रगती पथावर दुसरं षटक आणि धावा होत असताना सध्या तरी आरडी किरवली साठी. स्ट्रेट बॅटने लॉफ केला. लॉंग ऑफला फिल्डर चेंडू वरती आलाय. कॅच ड्रॉप. शेवटच्या क्षणाला हाताच्या उंजळी मधून चेंडू निसटलाय. जीवनदान दत्ता दिघाडकरला आणि या सिंगलने टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 18 धावा. नुकतंच ज्यांचं आगमन होतं, ज्यांच्या माध्यमातून या
स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच नंतर बूम एनर्जी ड्रिंक रिओ इनोवेट प्रायव्हेट लिमिटेडचे रिजनल सेल्स मॅनेजर आदरणीय शेखरजी कवळेकर सरांच्या ठिकाणी नुकतंच आगमन. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. स्टील टू गो. हो ऑन साइडला अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, लेंथ बॉल, पण इथे संपर्क नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बोट फिरवली होती ऑप्शनचा, बॅट पिच करण्यात आले चेंडूला आणि तिथून बाहेर काढत असताना गोलंदाज साहिल चांगली बॉलिंग. चौकार आल्यानंतर कमबॅक करतात. आतापर्यंत धावा 8 खर्च जरूर केलेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. धावा फलकावरती टोटल स्कोर आरडी किरवलीचा आपण बघतोय 18 धावा. फुल टॉस आहे, ऑन साइडला भिरकावला, अंपायरचा नो बॉलचा इशारा. डीप मध्ये मिड विकेटला चेंडू पहिल्या टप्प्यावरती कव्हर करण्यात येईल. मिळते ती 1 धाव. इट इज नो बॉल. वेस्ट आहे. 1+1 धावा मिळतात. 2 टोटल स्कोर जाऊन पोहोचल्या पुढे 20 या आकड्यावरती. फ्री टॉन धावा आता येत असताना आपण बघतोय अंपायरने लगेचच इथे दर्शवलं. दैवत वेहलेकर सर त्यासोबत मनोज पाटील सरांना आपण ऑन ग्राउंड सध्या बघत आहोत. पहिल्या मॅच पासून महत्वपूर्ण योगदान या क्रीडा स्पर्धेसाठी. टोटल स्कोर 20 आहे आणि या षटकातील असेल शेवटचा चेंडू. फ्री टॉन. हाफ ट्रॅक होता, ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न, फाईन लेगने प्रयत्न सुंदर केलाय, पण कॅच पकडली जरी असती तरी तो झेल नसताच इथे, कारण फ्रीटचा बॉल होता त्यामुळे बॅट्समन सेफ होते. अंपायरचा इशारा येतोय. षटक संपन्न. 2 षटकाचा खेळ संपन्न. 2 विकेटचं नुकसान. आरडी किरवलीची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 21 धावा फलकावरती. रिओ इनोवेट प्रायव्हेट लिमिटेडचे रिजनल सेल्स मॅनेजर शेखरजी कवळेकर सर आणि त्यासोबत एरिया सेल्स मॅनेजर निलेशजी कोळी सरांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालेले आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅच नंतर आपण 12-3 बूम एनर्जी ड्रिंक प्रत्येक मॅच नंतर मॅच विनिंग टीमला आपण देत आहोत. पहिल्या दिवसापासून हे चित्र तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे. धावा फलकावरती सध्या धावा तुम्हाला पाहायला मिळतात त्या 21. 10.50 करंट रन रेट आणि याच करंट रन बॅटिंग सुरू राहिली तर तुम्हाला प्रोजेक्टेड स्कोर 30+ पाहायला मिळणार आहे. पण पाहूयात या मॅच मध्ये काय घडेल. पाण्याची मागणी जरूर करण्यात आली. उन्हाचा तडाखा तितकाच आहे त्यामुळे या सर्व गोष्टी जरूर प्रामुख्याने जाणवतात. फलंदाज स्क्रीनवरती टाइम स्पेंड करत असताना पाहायला मिळाले, खास करून दत्ता दिगाडकर आणि विशाल मध्ये झालेली पार्टनरशिप डावाला पुढे नेते. टोटल स्कोर सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय 21. पहिलाच डाव मॅच नंबर 8 मध्ये आपण आहोत. 8वा सामना दिवस 3रा एकविरा स्पोर्ट्स नांदकर कोळीवाडा. दुसऱ्या पर्वामध्ये एकविरा चषक 2023. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज संजय आले, बॅकफिल्ड कट करतात. थर्ड मॅनने कव्हर केलाय. चांगली फिल्डिंग. 3 धावा सेव्ह करतात. एक विनंती करेन मी अगदी आमच्या व्यासपीठा समोर व्हाईट कलरची ब्रेझा आय थिंक रिफ्लेक्शन होतं. रिफ्लेक्शन सूर्याची किरण परावर्तित होतात आणि आमच्या खेळाडूंनाही त्रास होतोय. व्यासपीठावरती असलेल्या मान्यवरांनाही मी त्यांना विनंती करेन ज्या कोणाची आपण थोडी बाजूला पार्क करा. व्हाईट कलरची कार जुनानदुर्गेचे प्लेयर आहेत त्यांच्या मागे. येस प्लीज ज्या कोणाचे आहे आपणास मी विनंती करेन की आपण थोडी बाजूला पार्क करा. खेळतायत का? कंटिन्यू करूया आपण. बॉलत या व्हाईट हॉर्करचा प्रयत्न आणि इथे सक्सेसफुल होत असताना फलंदाजाचा अनुमान पूर्णपणे चुकलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. योग्य निर्णय अंपायर्स कडून. व्हाईटचा रिटर्न क्रीजचा आतमध्ये पडलाय. धाव फलकावरती आपण बघतोय त्या 22. संजय
फुल टॉस ऑन साइड भिरकावला डीप मध्ये फिल्डर बनेल फलक प्रेक्षक सरळ थेट सीमारेषा पार दसन एक भव्य षटकार 28 टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 28 काउंटर अटॅक आतापर्यंत ज्याच्या विरोधात डॉट बॉल आले होते पण त्याच विशालने आता आक्रमणाला सुरुवात केली आहे 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक धावा फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात 28 आरडी किरवली टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत आहेत पहिल्या डावामध्ये हो पुन्हा लॉफ केलाय पण यावेळेला एलिव्हेशन कमी लॉंग ऑनच्या फील्ड जज करतात वेल जज कॅच फलंदाज बाद विशाल तिसरा धक्का आरडी किरवलीला फलकावरती त्या 28 आणि बॉल शिल्लक आहेत अजूनही 2 5व्या क्रमांकावरती आपण बघतोय केतनला येत असताना स्लॉग हिटर आहेत 2 चेंडूंचा खेळ शिल्लक किमान एक मोठा फटका 28 झालेले आहेत प्रीवियस मॅच मध्ये आपण धावा बघितल्या होत्या जवळपास 38 टार्गेट होते आणि त्याही धावा बनवण्यात आल्या होत्या काव्या स्पोर्ट्स जुनांदुर्कीने त्या धावा बनवल्या होत्या तो सामना जिंकला त्यांनी इथे ऑफ स्टंपचा बाहेर होता ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न फसलाय प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी चांगला चेंडू झोन मध्ये दिला नाही रेंज मध्ये फलंदाजाच्या ऑफ स्टंपचा बराच बाहेर ठेवला होता चेंडूला इट इज ड्रॉप बॉल लास्ट बॉल ऑफ द इनिंग या डावामधला शेवटचा चेंडू संजय उडवलाय पण एलिव्हेशन कमी आहे मिड विकेटचे फील्डर जज करतात आणि एक चांगला झेलने डाव संपला फलंदाज केतनचा आणि अर्थातच पहिला डाव या ठिकाणी संपन्न झाला 28 ला 4 29 चा टार्गेट असेल दुसऱ्या डावामध्ये जेव्हा बॅटिंग करण्यासाठी उतरतील दत्तकृपा पिंपळास एसके एंटरटेनमेंट ही वाहिनी सध्या यशाचे उंच शिखर गाठते ज्या वाहिनीचे फाउंडर आहेत किरणजी थळे आमचे परम मित्र आणि गेल्या काही वर्षांमध्ये या विभागामध्ये असेल कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट असेल भिवंडी असेल आमने लोणार असेल पुढे तिकडे पडघ्यामध्ये असेल महत्वपूर्ण योगदान टेनिस बॉल क्रिकेटसाठी या व्यक्तिमत्वाचं राहिले बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांना आजवर ते टेलिकास्ट करत आलेत आणि खरं तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 4 वर्षाचा ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येते आणि अगोदर तुम्ही जर 2015-16च्या वर्षामध्ये गेलात तर तेव्हा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये किरणजी थळे यांचं महत्वपूर्ण योगदान असायचं कारण टेलिकास्ट करत असताना या व्यक्तिमत्वाला मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आणि एक मोठी स्पर्धा पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येते जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटी आणि आमच्याच गावामध्ये आमच्याच क्रीडांगणावरती त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले यंदाच्या हंगामामध्ये 21वे पर्व स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं तुम्हाला पाहायला मिळेल या डावामध्ये आपण बघत आहोत 28 धावा बनलेल्या आहेत आणि 29 लक्ष असेल आता बॅटिंग करत असताना आरडी किरवलीच्या विरुद्ध दत्तकृपा पिंपळास संघासमोर फुल पॉवर एनर्जी रिओ बूम एनर्जी ड्रिंक रोक के तो देख बाय बघत कोण कोणाला रोखणार आहे या डावामध्ये कारण जर धावांचा संघर्ष करत असताना इथे या धावा बनवत असताना रोखले तर आरडी किरवली विजय होईल मात्र या धावा बनवल्या याच ऍटिट्यूडने सांगत असताना समोरच्या टीमला रोक तो देख तर दत्तकृपा पिंपलास जिंकू शकते पाहूयात काय घडणार या मॅच मध्ये दोन्ही संघ अगोदर विजय झालेले आहेत म्हणजे दोन्ही संघांनी
आमच्या रिओ बूमची एनर्जी जरूर घेतलेली आहे. रिजनल सेल्स मॅनेजर शेखरजी कवळेकर सर सध्या मॅचचा आनंद घेतात व्हीआयपी डायस वरून, आणि त्याचबरोबर एरिया सेल्स मॅनेजर निलेशजी कोळी सर देखील या मॅचचा आनंद घेतात सध्या. आणि खूप चांगली टेस्ट आहे खरं तर. नवीनच लॉन्च करण्यात आले रिओ कंपनीकडून बूम एनर्जी ड्रिंक. बॅटिंग करणारी टीम कार खेळत आहे सध्या सर. ते या मॅच नंतर जरूर ते करतील. रिफ्लेक्शन होतं सूर्याची क्रीडा परावर्तीतून जी व्हाईट कलरची कार आहे समोर, ज्या कोणाची असेल जरूर आपण खेळत असाल तर या मॅच नंतर जरूर आपण ती थोडी बाजूला पार्क करा, हे महत्वपूर्ण आम्ही तुम्हाला विनंती करू. टार्गेट आपण बघत आहोत ते 29 धावसंख्येचा. दुसऱ्या बाजूने तुम्हाला स्क्रीनवरती रिओ कंपनीच्या 6 फ्लेवरच्या बॉटल्सही तुम्हाला पाहायला मिळतात. वाईल्डबेरी बज, पॅशन स्विंग, पिचबेरी, ग्वावा ग्रोव, मँगो शफल, आणि खूप छोट्या आणि ब्लर आहे थोडस ते इमेज त्यामुळे दिसत नाही. आदरणीय विशालजी कोणकर साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूयात. मी विनंती करेन करणजी कोळी साहेबांना आपल्या शुभेच्छा आपण दादांचा यथोचित सन्मान करावा. या नवतरुणांचं मी मनापासून कौतुक करेन. एकविरा स्पोर्ट्स नानकर कोळीवाडा संपूर्ण गावाला एकत्रित करण्याचं काम, आणि नानकर गावकऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. कारण बऱ्याच वेळा असं घडतं की एका गावामध्ये आपल्याला 2 टीम्स पाहायला मिळतात, 3 टीम्स पाहायला मिळतात, पण एकत्रित एका स्टेजवरती कधी ते संघ येत नाहीत कारण मतभेद असतात. पण या गावामध्ये तसं काही नाहीये. जरी 2, 3, 4 संघ असले तरी ते एकत्रित सराव करतात, एकत्रित खेळतात, आणि आजही एका स्टेजवरती सर्व खेळाडू आम्हाला पाहायला मिळाले. गावाची एकता ही फार मोठी गोष्ट आहे आणि नानकर गावाने ती टिकून ठेवली आहे, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. एकविरा स्पोर्ट्स नानकर कोळीवाडा एकविरा चषक 2023 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. 8व्या मॅच मध्ये आपण आहोत. आरडी किरवली विरुद्ध दत्तकृपा पिंपळास. या डावामध्ये टार्गेट आहे ते 29 मॅचला सुरुवात. स्वीट हिट डीप बॅकवर्ड पॉइंटला सुरुवात धमाकेदार. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. तुमची चांगली सुरुवात यशाचा अर्धा पल्ला पार करते. सुरुवात धमाकेदार. पुढे आलाय, स्लाइस करतोय, थर्ड मॅन ने कव्हर केला, थोडा वेळ घेतला, स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट, डायव्हर्ट झाला बॉल. स्क्वेअर लेगचे फिल्डर कव्हर करतील, धाव मिळते ती एक. इट इज नो बॉल. अंपायरचा नो बॉलचा इशारा. टोटल स्कोर सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय तो 8 या आकड्यावरती. पहिल्या 1 बॉल मध्ये 8 धावा डिफेंड करायचा त्या मॅच मध्ये. 29-17 मध्ये 21 ची गरज या मॅच मध्ये. मॅच लगेचच क्लोज झालेली. विकेट मिळवावे लागतील आरडी किरवलीला, कारण सुरुवात दमदार केलेली. दुसऱ्या बाजूने आपण बघत आहोत रोहन पाटीलने दत्तकृपा पिंपळास टीम साठी. ऑन साइडला लॉंग ऑन डीप आहे, आणि त्याचबरोबर मिड विकेटला तुम्हाला एक फिल्डर पाहायला मिळतोय डीप मध्ये. ऑन साइडला लॉफ केला, वाडिश लॉंग ऑन मध्ये, डीप मध्ये फिल्डर दोघही येत आहेत, आणि पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार करतोय साजन पाटीलचा पहिला चौकार. कॅप शोधली, लॉफ केलं चेंडूला, कारण मिड विकेट आणि लॉंग ऑनला फिल्डर होते त्यांच्या मधून सीमारेषा पार. स्कोमोझोन 12 धावा धावा फलकावरती. फुल टॉस,
विकेट किपरचा वरतून लॉंग स्टॉपला रेस लागली, डीप मध्ये सरळ धडक मारतोय काळा पडद्यावरती, साइड स्क्रीन वरती चेंडू, पुन्हा धावा साजन पाटीलच्या. हो 16 धावा फलकावरती. 4 जून बॅटिंग, षटकार 2 चौकार. पुन्हा फक्त दिशा स्लो स्वीप, नजाकत होती या फटक्यामध्ये. क्रिकेटचं मादक सौंदर्य दर्शवणारा फटका, साजनने सजवला तिसरा चौकार. साजन आता सांगतोय, तुम कह दोगे तो मैं मैच विनर भी बन जाऊंगा. 3 चौकार लागोपाठचे धावफलक 20 वरती पोहोचले. 9 ची गरज या मॅच मध्ये. पुन्हा स्वीप, चलो भाई ये भी जाएगा. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेचा पार. चौथा चौकार. स्वीप करतोय आणि स्वीपच्या आतापर्यंत आपण बघितलेले 3 चौकार. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय 24 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये खरपूस समाचार. 29 ची गरज आहे, म्हणजे अजूनही 5 धावसंख्येची बॉल 1 शिल्लक आहे. 1 षटकार होता, त्यानंतर नो बॉल आणि पुढचे 4 चौकार. साजन विशाल महागडा राहिला पहिल्याच षटकामध्ये. उडवला डिफाईन लेगला, पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार. लागोपाठचा 5वा चौकार येतोय. स्कोर इज लेवल. पहिल्या षटकामध्ये 28 धावा बनवलेल्या आहेत. 1 धावेची गरज. जुनांदुर्गेचं कॅप्टन या आपण. टॉस साठी येऊन थांबा. काव्या स्पोर्ट्स जुनांदुर्गी. आणि पहिल्या दिवसाचे क्वालिफायर खारबाव आपली उपस्थिती आपण दर्शवा. काल आमचे यजमान अर्थातच आई एकविरा स्पोर्ट्स नानकर कोळीवाडा या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये, सुपर 3 मध्ये, उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. आणि पाहूयात आजच्या या 10 संघांच्या पोल मधून कोणता संघ पोहोचेल. बॉलिंग मार्कवरती आलेले गोलंदाज हनुमंत. 12 चेंडू 1 धावेची गरज. ऑफ स्टंपचा बाहेर होता, रडार मध्ये दिला नाही. चांगला चेंडू पिच करण्यात आला. इथे जर धावा असत्या तर हनुमंतने पकडून बॉलिंग केली असती, पण आता 1 धावेची गरज आहे 11 मध्ये. एज आहे मागे, थर्ड मॅने पकडले कॅच, बटरफ्लाय कॅच. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या दत्तकृपा पिंपळासला. ऍक्शन डिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीद्वारे पुन्हा एकदा आपण पाहूयात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आले हनुमंत. ऑफ स्टंपचा हलका बाहेर, आउट साइड एज आणि उडाला बटरफ्लाय कॅच तुम्हाला पाहायला मिळते. कंप्लीट केली शॉर्ट हॅडमॅनचे फिल्डर राजेशने आणि विकेट किपर गोरख यांचा हाताला चेंडू लागला होता. त्यानंतर पहिल्या डावामध्ये खूप चांगली बॅटिंग गोरख दिगाडकर यांनीही केली. आरडी किरवली या संघाकडून, पण उत्तर देत असताना काय बॅटिंग केली ती फलंदाज साजन पाटीलने. हिरोईनच्या बॅट मधून 1 षटकार होता. किरण आलेले 1 धावेची अजूनही गरज. 10 चेंडूंचा काही शिल्लक. फुल टॉस आहे, तो एंडला लागला मिड विकेटला. डीप मध्ये येतोय षटकार.
मॅच फिनिश अभिनंदन. टीम दत्तकृपा पिंपळासने यशस्वीरित्या 29 बनवल्या अवघ्या 1.3 ओव्हर मध्ये 9 चेंडू राखून 9 विकेट राखून. अगोदर आपण टॉस करूया. आदरणीय विशालजी कोणकर साहेब यांच्या शुभेच्छा आम्ही नाणेफेकीचा कौल करणार आहोत.